नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण मे महिन्याच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहे त्याचं डिटेलमध्ये या ठिकाणी स्पष्टीकरणासह चर्चा करणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षा जसं की एमपीएससी असेल, कंबाईन असेल, त्यानंतर तलाठी सरळ सेवा यासारख्या परीक्षांसाठी महत्त्वाचं असणार आहे. तसेच तुम्हाला या लेक्चरच्या मोफत पीडीएफ नोट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. चला मग ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा लेक्चरला. तर पहिला प्रश्न काय असणार आहे बरं? तर पहिला प्रश्न असेल की नुकतंच तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? राजकीय घडामोडीशी संबंधित हा प्रश्न असणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, जोसेफ विजय हे नुकतंच तामिळनाडू या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. तर नुकतंच बघा, तामिळनाडू जे विधानसभा आहे त्याची निवडणूक पार पडलेली आहे. ते एकूण 234 जागांसाठी मित्रांनो ही निवडणुका पार पडलेल्या आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर जे टीव्हीके पक्ष आहे, जोसेफ विजय किंवा थालापती विजय याने 108 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर डीएमके पक्षाने 59 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर आहे एआयडीएमके, त्याने 47 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. त्यानंतर आहे चौथ्या क्रमांकावर काँग्रेस याने 5 जागा जिंकलेल्या आहेत आणि इतर जे आहेत त्यांनी 15 या ठिकाणी जागा जिंकलेल्या आहेत. हे आपल्याला आकडा या ठिकाणचा महत्वाचा आहे, 108 ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून जे जोसेफ विजय आहेत किंवा ज्याला आपण थालापती विजय म्हणतो त्यांच्याविषयी माहिती घ्यायची आहे. तर हे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. या अगोदरचे मुख्यमंत्री कोण होते? एम के स्टॅलिन, त्यांचा पक्ष आहे डीएमके, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे जे मित्रांनो जोसेफ विजय आहेत त्यांच्याविषयी बघा, तर जन्म झालेला आहे 22 जून 1974 ला मद्रास या ठिकाणी, ज्याला आपण आता चेन्नई म्हणून ओळखतो. त्यांचा पहिला चित्रपट कोणता आहे? नलाइया थिरुपू, ज्यामध्ये त्यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केलेली होती. आणि शेवटचा चित्रपट कोणता आहे? जना नायगन, हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांनी या चित्रपट सृष्टीमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि स्वतःचा एक राजकीय पक्ष सुरू केलेला आहे, टीव्हीके नावाचा. त्याला आपण तमिळगा वेतरी कळघम असं म्हणून ओळखलं जातं. 2024 मध्ये या पक्षाची स्थापना झालेली होती. त्यानंतर मित्रांनो ते राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले दिसून आलेले आहेत आणि 1.5 वर्षाच्या कालावधीमध्येच त्यांनी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये जागा जिंकत त्या ठिकाणी सत्ताही परत एकदा स्थापित केलेली आहे. तर अतिशय महत्वाची अशी ही राजकीय घडामोड आहे, त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच वेगवेगळे जे राज्य आहेत त्यामध्ये नुकतंच निवडणुका झालेल्या आहेत. त्यामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. तर पश्चिम बंगाल जे राज्य आहे त्यामध्ये नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत शुवेंदू अधिकारी, जे की बीजेपीचे आहेत. त्यानंतर आहे केरळ राज्यामध्ये मुख्यमंत्री बनलेले आहेत बी.डी. सतीशन, काँग्रेसचे आहेत. त्यानंतर जे आसाम राज्य आहे त्यामध्ये बीजेपीचे हिमंता बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री बनलेले आहेत. आणि कर्नाटक मध्ये मित्रांनो नुकतंच हे जे डी के शिवकुमार आहेत ते नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यामध्ये विधानसभा निवडणूक कर्नाटक मध्ये झालेले नाहीत, पण जे अगोदरचे जे मुख्यमंत्री होते सिद्धारामय्या यांना पायउतार व्हावं लागलेला आहे आणि त्यांच्या जागेवर डी के शिवकुमार यांना नियुक्त करण्यात आलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचे आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुदुचेरी जे केंद्रशासित प्रदेश आहे या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री बनले आहेत एन रंगास्वामी, जे की AINRC आणि एनडीए जे दोघं आहेत त्यांनी या ठिकाणी आघाडीने हे सत्ता स्थापन केलेली आहे. हे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत, जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर सध्या चर्चेमध्ये असणारी कॉकरोच जनता पार्टी याचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? आणि हा अतिशय ट्रेंडिंग असणारा टॉपिक आहे मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टी. याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत, त्याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी, अभिजित दिपके जे आहेत महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, जे की या पार्टीचे संस्थापक आहेत. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, पार्टीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी, ज्याला आपण CJP म्हणून ओळखतो मित्रांनो. आणि याविषयी एक महत्वाची अशी गोष्ट आहे की याची स्थापना का झालेली आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये एका सुनावणी दरम्यान जे आपले सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत शर्मा यांनी बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणून संबोधलं होतं. याचाच विरोध म्हणून इंस्टाग्राम असेल, ट्विटरवर त्यांनी एक कॅम्पेन चालवलं होतं
आणि ते कॅम्पेनचं रूपांतर नंतर हे कॉकरोच जनता पार्टी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आता जर आपण बघितलं मित्रांनो तर याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा पाठिंबा भारतामध्ये पाहायला मिळत आहे. 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स या कॉकरोच जनता पार्टीचं जे पेज आहे इंस्टाग्रामला त्याला झालेले आहेत. आणि त्याच दरम्यान हे एक ट्रेंड चाललेला आहे मै बी कॉकरोच म्हणून, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे मित्रांनो अभिजित दिपके आहेत त्यांच्याविषयी महत्वाचा मुद्दा, जसं की आता सांगितलं तुम्हाला, हे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे, हिंगोली जिल्ह्यातले आहे, त्यांच्या गावाचं नाव आहे संतूक पिंपरी, हे लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रातली व्यक्तिमत्व तर अशा प्रकारे देशाच्या राजकारणामध्ये जर मोठ्या प्रकारावर काम करत असेल तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की भारताचे नवीन सीडीएस कोण बनले आहेत. हा सुद्धा नियुक्ती संदर्भामधला महत्वाचा प्रश्न असणार आहे. योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर ए, NS राजा सुब्रमणी हे भारताचे नवीन सीडीएस बनलेले आहेत. याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर त्यांचं नाव काय आहे? NS राजा सुब्रमणी हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्याला आपण सीडीएस म्हणतो, ते झालेले आहेत मित्रांनो. त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. हे भारताचे 3ऱ्या क्रमांकाचे सीडीएस असणार आहेत आणि त्यांनी 30 मेला नुकतंच पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी आतापर्यंत कोणकोणती पद भूषविलेली आहेत? तर पहिलं पद आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम पार पाडलेलं आहे. त्यानंतर लष्करामध्ये ते माजी उपप्रमुख राहिलेले आहेत. त्यानंतर सेंट्रल कमांडचे ते जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सुद्धा राहिलेले आहेत. हे काही महत्वाचे त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचे पॉइंट आहेत. आणि त्यानंतर जे मागचे सीडीएस आहेत आतापर्यंतचे ते सुद्धा लक्षात घ्या. तर पहिले सीडीएस होते मित्रांनो बिपिन रावत, आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा अपघाती निधन झाल्यानंतर दुसरे सीडीएस बनवण्यात आलेले होते अनिल चौहान, आणि आता तिसरे बनलेले आहेत NS राजा सुब्रमणी. हे तिन्ही नावं लक्षात ठेवायचे आहेत. आणि मित्रांनो हे जे काही पद आहे सीडीएस, त्याची निर्मिती कधी करण्यात आली होती? 2019 ला. हे वर्ष सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि याचं कार्य काय असतं? तर जे काही आपलं लष्कर आहे, नौदल आहे, वायुदल, हे जे तिन्ही सेना दल आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं महत्वपूर्ण काम हे सीडीएस करत असतो. तर हे आपल्याला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की समान नागरी कायद्याविषयक विधेयक मांडणारे आसाम कितवे राज्य ठरलेलं आहे? हा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 3ऱ्या क्रमांकाचा हे राज्य ठरलेलं आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच आसाममध्ये समान नागरी कायद्याविषयी विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि हे विधानसभेमध्ये 24 मेला नुकतंच विधेयक मांडण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि हे पॉइंट आपल्यासाठी महत्वाचं आहे की उत्तराखंड आणि गुजरात नंतर अशा प्रकारे समान नागरी कायद्याविषयी विधेयक मांडणारं हे 3रं राज्य ठरलेलं आहे आसाम. तर ते आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. तसेच अजून 2 महत्वाचे मुद्दे काय आहे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतं की स्वातंत्र्याच्या अगोदर समान नागरी कायदा कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता आणि स्वातंत्र्याच्या नंतर कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आलेला होता. तर हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला माहिती पाहिजे की स्वातंत्र्य आधी जर विचारलं तर ते लागू होतं गोवा राज्यामध्ये, आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू होणारं पहिलं राज्य जर विचारलं तर ते आहे उत्तराखंड. हे दोन्ही पॉइंट सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. बऱ्याच वेळेस हे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे समान नागरी कायदा आहे मित्रांनो नेमकं काय आहे? तर देशामधील जे काही सर्व जात धर्माचे लोक आहेत त्याच्यासाठी लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक विधान जे आहे ती एक प्रकारे समान रीतीने होण्यासाठी एक कायदा असण्याची गरज ही आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे. आणि त्यासाठीच अशा प्रकारचे हे कायदा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आणि टप्प्याटप्प्याने विविध राज्यांमध्ये हे लागू सुद्धा होत आहे मित्रांनो. कारण आता जर आपण परिस्थिती बघितली तर वेगवेगळ्या जाती धर्मांसाठी वेगवेगळे सध्या लग्नाविषयक किंवा घटस्फोटाविषयी किंवा मग जी काही पोटगी वगैरे असते त्याविषयी वेगवेगळे कायदे हे सध्या अस्तित्वात आहेत किंवा त्यांचे ते नियम आहेत ते एकत्रित करण्याचं काम हे याद्वारे केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की नुकतेच IPL 2026 चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? हा सुद्धा क्रीडाविषयक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. हा नुकताच 2026 जे IPL झालेला आहे त्याचा विजेता संघ ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही IPL झालेला आहे ती 19वी आवृत्ती होती मित्रांनो.
यामध्ये विजेता ठरलेला आहे आरसीबी संघ. त्याचा कर्णधार महत्वाचा आहे रजत पाटीदार. आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे. उपविजेता ठरलेला आहे गुजरात टायटन्स. त्याचा कर्णधार आहे शुभमन गिल. आणि यामध्ये एकूण 10 संघांनी सहभाग घेतलेला होता मित्रांनो. याचा अंतिम सामना कुठं झाला असा जरी प्रश्न आला तरी आपल्याला माहिती पाहिजे अहमदाबाद गुजरातमध्ये जी नरेंद्र मोदी स्टेडियम आहे त्या ठिकाणी हे अंतिम सामना झालेला आहे. आणि महत्वाचा मुद्दा आरसीबी साठी हा की आरसीबीनं सलग मित्रांनो 2 वर्ष झालेत हा जो काही आयपीएलचा किताब असतो किंवा ट्रॉफी आहे ते पटकावलेले आहे. हे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला हे 2 मुद्दे अजून एक्स्ट्रा लक्षात घ्यायचे आहेत. ऑरेंज कॅप जो काही खेळाडू सर्वाधिक धावा करत असतो त्यालाही दिली जात असते. तो ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी जो की राजस्थान रॉयल या संघाचा आहे. त्यानंतर पर्पल कॅप सर्वाधिक विकेट घेणारा दिलं जात असतं जो की गुजरात टायटन्सचा आहे कानिसो रबाडा. हे 2 नावं लक्षात घ्या. आणि सर्वाधिक महागडा खेळाडू या आयपीएल मधला कोण आहे असं जरी विचारलं तर एक्स्ट्रा माहिती ठेवायची आहे. कॅमेरून ग्रीन हा केकेआर संघाने खरेदी केलेला खेळाडू आहे मित्रांनो 25.20 कोटी रुपयांना. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर आयपीएलचा मुद्दा आलेला आहे. तर आयपीएल विषयी लक्षात ठेवा याची सुरुवात 2008 साली झालेली आहे मित्रांनो. त्याचे जनक कोण आहेत किंवा कोणी सुरुवात केली होती तर ललित मोदी यांनी ही स्पर्धा सुरू केलेली आहे भारतामध्ये. सर्वाधिक वेळा विजेता कोण ठरलेला आहे आयपीएलचा तर मुंबई इंडियन्स आणि सीएसके या दोन्ही संघांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. हे महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर पुढची घडामोड या ठिकाणी असणार आहे की नुकतेच 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. हा एक महत्वाचा पुरस्कारासंबंधित प्रश्न आहे मित्रांनो. तर बारकाईनं आपल्याला यावर लक्ष ठेवायचं आहे. याचे योग्य उत्तर काय असेल तैवान ट्रॅव्हलॉग या पुस्तकाला हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. पुरस्काराचं नाव आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026. विजेते पुस्तक आहे तैवान ट्रॅव्हलॉग. आणि हे जे काही मित्रांनो पुस्तक आहे ते मूळ लेखिका कोण आहेत ज्यांनी लिहिलेलं आहे यांग शुआंग जी आहेत ज्यांनी मूळ मॅन्ड्रिन चीनी या भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचा अनुवाद केलेला आहे लिन किंग यांनी. तर हे मुद्दा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. तसेच आपल्याला या लेखिकेविषयी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. यांग शुआंग जी ही आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या तैवानच्या पहिल्या लेखिका ठरलेल्या आहेत मित्रांनो. हा मुद्दा महत्वाचा. तसेच या कादंबरीची जी पार्श्वभूमी जर आपण बघितली नेमकं काय आहे याच्यामध्ये तर 1938 मध्ये जपानच्या आधिपत्याखाली हे जे तैवान देश होतं त्या दरम्यानच्या परिस्थितीचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्यासाठी महत्वाचा हा 2025 चा सुद्धा मुद्दा आहे की 2025 चे या पुरस्काराचे विजेते कोण आहेत तर भारतीय व्यक्तिमत्व आहेत बानू मुश्ताक या ज्या लेखिका आहेत मित्रांनो त्यांच्या हार्ट लॅब या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचे अनुवादक दीपा भास्ती होते मित्रांनो. हे सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जरी 2025 चा प्रश्न विचारला तरी आपल्याला माहिती पाहिजे आणि 2026 चा जरी आला तरी आपण त्यासाठी प्रश्न जसा आला त्याला टॅकल करण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे. तर त्या अर्थाने आपण ही माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्यासाठी पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी नॉर्वे या देशाचा सर्वोच्च सन्मान आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतंच देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी माहिती बघा. तर ही जे काही नॉर्वेचा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे मित्रांनो त्याचं नाव काय आहे ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट असं त्याचं नाव आहे जे की नुकतंच पंतप्रधानांना देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की नरेंद्र मोदींना हा जो काही पुरस्कार देण्यात आलेला आहे ते 32वा सर्वोच्च सन्मान विविध देशांकडून देण्यात आलेला आहे. म्हणजेच वेगवेगळ्या देशांकडून आतापर्यंत त्यांना 32 असे सर्वोच्च सन्मान देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा आकडा आपल्यासाठी महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मोदींना अलीकडेच म्हणजे 2026 मध्ये कोणकोणत्या देशांकडून सर्वोच्च सन्मान देण्यात आलेले आहेत तर पहिला देश आहे स्वीडन आणि दुसरा आहे इस्रायल. तर स्वीडनचा पुरस्कार आहे रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार आणि इस्रायलचा पुरस्कार आहे स्पीकर ऑफ द नेसेट मेडल. हे वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता मित्रांनो. हे सर्व प्रकारचे जे सन्मान आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे कारण यावर मागे काही परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हमखास यावर प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे. म्हणून आपल्याला हे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच पुलित्झर पुरस्कार 2026
कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, आनंद आर के आणि सुपर्णा शर्मा. हे जे दोन भारतीय पत्रकार आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, म्हणून आपल्यासाठी हे महत्वाचं होऊन जातं मित्रांनो. त्याविषयी महत्वाची माहिती बघा. तर हे जे काही पुलित्झर पुरस्कार आहे मित्रांनो, पत्रकारिता असेल, साहित्य आणि संगीत या क्षेत्रांसाठी दिला जात असतो. तर आपले भारतीय विजेते कोण आहेत? आनंद आर के आणि सुपर्णा शर्मा हे जे दोन पत्रकार आहेत त्यांना हा पुरस्कार यावर्षी जाहीर झालेला आहे. हे आपण लक्षात द्यायचं आहे. पुरस्कार देणारी संस्था कुठली आहे? अमेरिकेची आहे. त्याचं जे की कोलंबिया युनिव्हर्सिटी कडून हे पुरस्कार दिलं जात असतं. हे सुद्धा एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवायची आहे. याची सुरुवात आपण जर बघितली तर 1917 साली झालेली आहे मित्रांनो. जे अमेरिकन वृत्तपत्र प्रकाशक होते जोसेफ पुलित्झर यांचा स्मरणार्थ हे जे काही पुरस्कार आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आणि पुरस्कार रक्कम म्हणून किती दिली जात असते? 15,000 अमेरिकन डॉलर आणि प्रमाणपत्र पुरस्कार विजेत्याला दिलं जात असतं. ही काही महत्वाची परीक्षाभिमुख अशी माहिती आहे जी आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्याची एकूण लांबी किती आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए, 13.3 किलोमीटर या मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी आहे मित्रांनो. अतिशय महत्वाचा हा स्टार करून प्रश्न ठेवायचा आहे, कारण महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे आपल्यासाठी हे महत्वाचं होऊन जातं. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही मिसिंग लिंक प्रकल्प आहे मित्रांनो, नुकतंच खोपोली एक्झिट ते कुसगाव जे लोणाळा जवळ आहे त्या ठिकाणी हे खंडाळा घाटामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उभारण्यात आलेला प्रकल्प आहे मित्रांनो. आणि ही जी काही निर्मिती कोणी केलेली आहे किंवा कोणी बांधलेला आहे? MSRDC ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात आलेला आहे. आणि याचं उद्घाटन महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे 2026 ला करण्यात आलेला आहे. आणि याविषयी एक महत्वाचा मुद्दा हा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. यामध्ये 2 बोगदे आहेत मित्रांनो. त्यामधला जो मुख्य बोगदा आहे, मोठा बोगदा जो आहे त्याची लांबी जर बघितली तर 8.92 किलोमीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 23 मीटर एवढा रुंद असा हा मुख्य बोगदा आहे. आणि या मुख्य बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद ही झालेली आहे. तर हा मुद्दा आपल्याला परीक्षेमध्ये जर विचारला तर हे आपण या ठिकाणी स्टार करून ठेवलेला आहे, नक्की लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला याविषयी अजून माहिती लक्षात ठेवायची आहे की हा जो काही बोगदा आहे मित्रांनो, लोणावळा तलाव जे आहे त्याच्या खालून जातो मित्रांनो. 170 फूट खालून याला म्हणजे हा बोगदा जो आहे तो जात असतो. आणि खंडाळा जो घाट आहे मित्रांनो त्यामध्ये 600 फूट खोल दरीमध्ये एक केबल स्टेड अशा प्रकारचा चित्रामध्ये बघू शकता तुम्ही, छायाचित्रामध्ये एक पूल सुद्धा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, ज्याची लांबी 650 मीटर एवढी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यासाठी 6,695 कोटी एवढा खर्च करण्यात आलेला आहे. आणि यामुळे महत्वाचा फायदा काय झालेला आहे की मुंबई पुणे दरम्यानचं जे अंतर आहे मित्रांनो 5.7 ते 6 किलोमीटरनं कमी झालेलं आहे. आणि तसेच जी काही खंडाळा घाटामध्ये जी प्रचंड अशी ट्रॅफिक होत होती मित्रांनो, आणि ज्यामुळे प्रचंड वाहनांच्या रांगा लागायच्या आणि खूप सारा वेळ जात होता, त्याच्यातून आता प्रवासांची सुटकाही होणार आहे. कारण वळणाचा रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक व्हायची. आणि आता हा जो काही पूल आहे मित्रांनो, 2 अशा खोल अशा दऱ्यांमधून किंवा जे काही बोगद्यांमधून आरपार रस्ता हा स्ट्रेट केलेला आहे, म्हणून ही आता समस्या या ठिकाणी उद्भवणार नाही. तर हे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण चालू घडामोडी विषयासाठी वर्षभर चालणारी टेस्ट सिरीज या ठिकाणी लॉन्च केलेली आहे, जे की दर आठवड्याला तुमचं त्यामध्ये पेपर होणार आहे, त्याचं डिटेल स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. तसेच ही जी काही टेस्ट आहे मित्रांनो ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्हाला सोडवता येणार आहे. तसंच डिटेल स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाणार आहे. एकूण 52 टेस्ट असणार आहेत, वर्षभरासाठीचा कालावधी असणार आहे. जे पण विद्यार्थी ज्यांना चालू घडामोडीमध्ये कमी मार्क्स येत आहेत, ज्यांना वाढवायचे आहेत, त्यांनी अवश्य या टेस्ट सिरीजला जॉईन करून बघा. तुम्हाला जर डेमो हवा असेल तर तुम्हाला डेमो सुद्धा या टेस्ट सिरीजचं दिलं जाणार आहे. या खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करायचा आहे, तुम्हाला डेमो सुद्धा दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एकूण संख्या आता किती झालेली आहे? हा सुद्धा एक महत्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर सी, 38 एवढी संख्या आता
सुप्रीम कोर्टातील जे काही न्यायाधीश असतात त्यांची झालेली आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याविषयी बघा, तर नुकतंच जर आपण बघितलं मे 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा अध्यादेश काढण्यात आलेला आहे, ज्यानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या आता 38 एवढी झालेली आहे, ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 37 इतर न्यायाधीश असणार आहे. तर आपल्याला नेक्स्ट मुद्दा सुद्धा बघायचा आहे की या अगोदरची संख्या किती होती, मग ती 34 होती मित्रांनो. एक सरन्यायाधीश आणि 33 इतर सरन्यायाधीश, जी की आता 34 ची 38 एवढी झालेली आहे. हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि या अगोदर कधी वाढवण्यात आली होती, तर 2019 ला ही संख्या वाढवण्यात आलेली होती. त्यानंतर आता 2026 ला आपण ती वाढवलेली आहे. दोन्ही पॉईंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. या संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये कलम आहे ते लक्षात घ्या. कलम 124(1) आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही न्यायाधीश संख्या असते मित्रांनो, ते वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं या संदर्भामध्ये जे काही बदल करायचे असतात ते बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. हे सुद्धा क्वालिटी संदर्भामधला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तसेच या संदर्भामध्ये मूळ कायदा काय आहे की सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या कायदा आहे 1956चा, यामध्येच दुरुस्ती ही केली जात असते आणि न्यायाधीशांची संख्या ही वाढवली जात असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन या ठिकाणी आहेत. भारताचा कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन नंबर सी, भारताचा यामध्ये 157वा क्रमांक आहे मित्रांनो. हे खूप चर्चेमध्ये आलेलं इंडेक्स आहे मित्रांनो, कारण अतिशय वाईट अवस्था पत्रकारितेमध्ये आपल्या देशाची आहे. यामुळे आपल्याला हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. तर याविषयी बघा, हे जे काही इंडेक्स आहे ते प्रकाशित कोण करतं, तर संस्था आहे पॅरिसची रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, त्याद्वारे ही इंडेक्स जे काही आहे ते प्रकाशित केलं जातं. यासाठी मुख्य निकष 5 आहेत मित्रांनो. एखाद्या देशामधील राजकीय परिस्थिती, कायदेशीर चौकट, आर्थिक स्थिती, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी आहे, तसंच त्या देशामधील पत्रकारांची जी काही सुरक्षा आहे ती कशी आहे, या सर्वांचा विचार करून त्या देशांना यामध्ये रँक हे दिलं जात असतं. आणि यामध्ये भारताचा क्रमांक 157 आहे 180 देशांमध्ये मित्रांनो. अतिशय वाईट अवस्था पत्रकारितेमध्ये आपल्या देशाची आलेली आहे, ज्यामध्ये पत्रकारांची मोठ्या प्रमाणामध्ये गळचिपी होते किंवा हवी तसं पत्रकारिता आपल्या देशामध्ये सध्या पाहायला मिळत नाही, याचं हे निर्देशक आहे. मागील वर्षीचा क्रमांक जर बघितला तर 151 होता मित्रांनो, आणि ती घसरून आता 157 झालेली आहे. म्हणजे 6 अंकांची जवळपास यामध्ये घसरण ही झालेली आहे. यामध्ये टॉपचे देश कोणकोणते आहेत, तर नॉर्वे आहे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड्स आहे, तिसऱ्या क्रमांकावर इस्टोनिया आहे, चौथा क्रमांक आहे डेन्मार्कचा आणि 5व्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. त्यासोबतच सर्वात शेवटचे देश कोणते आहेत, ज्या देशामध्ये पत्रकारांना एवढं स्वातंत्र्य नाही किंवा पत्रकारिता ही चांगल्या प्रकारे होत नाही, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर शेवटून जर बघितलं तर ते आहे चीन आणि त्याच्यानंतर आहे उत्तर कोरिया. हे दोन्ही देश मित्रांनो लोकशाही नावाला आहेत फक्त, पण त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तानाशाही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांचा क्रमांक शेवटला आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण बघायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? परत एकदा महाराष्ट्राशी संबंधित नियुक्ती संदर्भामधला हा प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन नंबर ए, मुरलीधर मोहोळ जे आहेत त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलेला आहे. याविषयी महत्वाचे मुद्दे बघा, तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत मुरलीधर मोहोळ, जे की आपल्या भारताचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री आहेत मित्रांनो. आणि महाराष्ट्रातले असल्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या अगोदरचे अध्यक्ष कोण होते याचे, तर अजित पवार होते मित्रांनो. विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होतं. त्याच्यानंतर या पदावर या मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कार्य काय असतं, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे त्याचे जे नियम आहेत त्यानुसार राज्यातील क्रीडा जे काही संस्कृती आहे त्याला चालना देणे आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं कार्य हे याद्वारे केलं जात असतं. याचं मुख्यालय का कुठं आहे, तर आपल्या पुणे या ठिकाणी आहे. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तसेच आपल्याला अजून एक महत्वाचा नियुक्ती संदर्भामधला प्रश्न बघायचा आहे. ते आहे की भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण बनले आहेत? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर ए, कृष्ण स्वामीनाथन हे नुकतंच हे जे काही भारतीय नौदल आहे त्याचे ते प्रमुख बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा.
तर त्यांचं नाव आहे कृष्ण स्वामीनाथन, जे की भारतीय नौदलाचे 27व्या क्रमांकाचे प्रमुख बनलेले आहेत मित्रांनो. हे क्रमांक सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे जर परीक्षेमध्ये विचारलं तर. या अगोदरचे नौदल प्रमुख कोण होते? त्यांचं नाव होतं दिनेश कुमार त्रिपाठी. हे नाव लक्षात घ्यायचं आहे. आणि तसेच आपल्याला भारतीय लष्कर प्रमुख आणि भारताचे वायुदल प्रमुख सध्या कोण आहेत हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी आणि सध्या जर बघितलं तर वायुदल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. हे दोन्ही नावं आपल्यासाठी महत्वाचे आहेत, जे वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन या ठिकाणी आहेत. त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, रोहित जैन हे नुकतंच डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नव्याने नियुक्त ही करण्यात आलेली आहे. त्याविषयी बघा, जे आपले आरबीआय आहे त्यालाच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. अतिशय महत्वाचं संस्थान आहे भारताचं, त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 ला. त्यासाठी कायदा आहे आरबीआय ऍक्ट 1934 आणि त्यानंतरच याची स्थापना ही झालेली आहे मित्रांनो. याचं मुख्यालय आपण जर बघितलं तर मुख्यालय आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा आणि डेप्युटी गव्हर्नर जर आपण बघितलं मित्रांनो 4 व्यक्ती आहेत. पहिला आहे स्वामीनाथन जानकीरामन, दुसरे आहेत पूनम गुप्ता, तिसरं नाव आहे शिरीष चंद्र मुर्मू आणि चौथे आता रोहित जैन झालेले आहेत. हे महत्वाचे नाव आपल्यासाठी परीक्षेसाठी आहेत, कारण यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तसेच हा खूप साऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो मित्रांनो शेवटचा, की भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते या आरबीआयचे. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व सी.डी. देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर राहिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही सांगायचं आहे, आपण जर बघितलं तर आरबीआयचे स्वातंत्र्याच्या अगोदरचे पहिले गव्हर्नर कोण होते हे कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे माहिती आहे. त्यानंतर आपल्याला इतर ज्या महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत या महिन्यामध्ये ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर पहिलं नाव आहे प्रसून जोशी, हे नुकतंच प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर आहेत मनोज कुमार अग्रवाल, जे की पश्चिम बंगाल राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत. त्याच्यानंतरचं नाव आहे भरत सिंग चौहान, जे की राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटना जी आहे त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. अशोक कुमार पांडा जे सेलचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर सौरभ विजय हे UIDAI चे सीईओ बनलेले आहेत. जे आधार आहे मित्रांनो, ज्याचं नियमन करण्याचं काम हे या UIDAI कडून केलं जातं, त्याचं सीईओ बनलेले आहेत. त्यानंतर आहे संदीप देशमुख, हे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगावर आयुक्त झालेले आहेत. त्यानंतर राघव चड्डा राज्यसभा याचिका समितीचे अध्यक्ष बनलेले आहेत. आणि त्यानंतर डॉक्टर आर बालासुब्रमण्यम आणि जोराम आनिया हे 2 व्यक्ती आता नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य बनलेले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन सोडून जात आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये तो विचारला सुद्धा जात असतो. तुम्ही सांगायचं आहे की नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोण असतात. बघूया मग किती विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच भारताचा 18व्या क्रमांकाचा नवीन रेल्वे झोन कोणता बनलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1, दक्षिण किनारी रेल्वे हा भारताचा नवीन 18व्या क्रमांकाचा रेल्वे झोन बनलेला आहे. त्याविषयी माहिती बघा, क्रमांक विसरायचा नाही. 18व्या क्रमांकाचा हे रेल्वे झोन असणार आहे, जे की दक्षिण किनारी रेल्वे आहे मित्रांनो. याचं मुख्यालय आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम या ठिकाणी असणार आहे. त्यासोबतच हे 2 महत्वाचे मुद्दे बघा. सध्या जर आपण भारतामध्ये बघितलं तर एकूण आता रेल्वे झोन झालेले आहेत 18 आणि रेल्वे डिव्हिजन म्हणलं तर 68 पेक्षा जास्त झालेले आहेत. हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाची माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की थॉमस कप 2026 चा विजेता कोणता देश ठरलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, चीन हा या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही थॉमस कप स्पर्धा आहे मित्रांनो 2026 मध्ये पार पडलेली, यामध्ये विजेता ठरलेला आहे चीन हा देश, उपविजेता ठरलेला आहे फ्रान्स. आणि भारताचं जर आपण बघितलं यामध्ये तर भारत सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याने कांस्य पदक या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. पण अंतिम विजेता हा चीन राहिलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. याचं आयोजन डेन्मार्क या देशामध्ये झालेलं आहे. आणि जे काही थॉमस कप आहे मित्रांनो कोणत्या खेळाशी संबंधित आहे असेही प्रकारचे प्रश्न आपल्याला जीके मध्ये विचारले जातात. तर लक्षात ठेवायचं आहे पुरुषांसाठीची ही आंतरराष्ट्रीय कोणती आहे तर बॅडमिंटन स्पर्धा आहे मित्रांनो.
हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये कन्फ्युज होतं की ही बॅडमिंटन स्पर्धा आहे का, टेनिस स्पर्धा आहे का, क्रिकेट स्पर्धा आहे, कशाशी संबंधित हे थॉमस कप आहे ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्यात कोणी राष्ट्रीय विक्रम केलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गुरिंदर वीर सिंग याने हा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे मित्रांनो. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला हा प्रश्न दिसून येणार आहे. त्याविषयी महत्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर बघा, नुकतंच ही फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धा झालेली आहे मित्रांनो. आणि यामध्ये काय झालेला आहे, हा जो काही पंजाबचा धावपटू आहे मित्रांनो, गुरिंदरवीर सिंग याने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याने काय केलंय की 10 मीटर जी काही धावण्याची स्पर्धा होत असते ते अंतर फक्त 10.09 सेकंदामध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि असं करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरलेला आहे ज्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ते कुठला धावपटू आहे, तर पंजाबचा आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल तर बघा, कचऱ्यापासून इंधन बनवणारे भारतातील पहिले ग्रीन मिथेनॉल प्लांट कोठे बसवण्यात आले आहे? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए, गुजरात राज्यामध्ये अशा प्रकारचं हे ग्रीन मिथेनॉल प्लांट बसवण्यात आलेला आहे. त्याविषयी एक्स्ट्राची माहिती आपल्याला माहिती पाहिजे. तर ठिकाण आहे दीनदयाल पोर्ट अथॉरिटी, कांडला, गुजरात या ठिकाणी हे प्लांट बसवण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर जे काही सागरी जहाज असतात ते पारंपरिक जे फ्यूल आपण किंवा इंधन वापरत असतो त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून स्वच्छ व पर्यावरणपूरक असं ग्रीन मिथेनॉल वापरता कशा प्रकारे येईल त्यासाठी हे उत्पादन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. तर हे महत्वाचं आहे. भारतातलं पहिलं असल्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, पालकची समुद्रधुनी पोहून पार करणारा जगातला सर्वात युवा जलतरणपटू कोण ठरलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए, ईशांक सिंग हा सर्वात युवा जलतरणपटू यामध्ये ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर काय झालेलं आहे मित्रांनो, वयाच्या अवघ्या याने 7व्या वर्षामध्ये हे पराक्रम करून दाखवलेलं आहे. त्याने काय केलंय की भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान जे पालकची समुद्रधुनी आहे मित्रांनो ती पार करून दाखवलेली आहे. असं करणारा तो जगातला सर्वात तरुण जलतरणपटू ठरलेला आहे. आणि तो भारताचा असल्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो. याने काय केलंय की 29 किलोमीटरचा हे अंतर केवळ 9 तास आणि 50 मिनिटांमध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि त्याने कोणता मार्ग निवडलेला होता त्यासाठी, तर श्रीलंकेतील तले मन्नार या ठिकाणाहून त्याने पोहायला सुरुवात केलेली होती. आणि ते धनुषकोटी जे तामिळनाडू आहे त्या दरम्यानचा जो काही प्रवास आहे त्याने पोहून पार केलेला आहे मित्रांनो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो जलतरणपटू आहे तो रांची, झारखंड या ठिकाणचा आहे. या ठिकाणी आपण छायाचित्र सुद्धा त्याचं दिलेलं आहे, ते या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं त्याने विक्रम करून दाखवलेला आहे. म्हणून आपल्याला त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न बघायचा आहे निधन वार्ता संबंधित. तर नुकतेच ऑलिम्पिकपटू रणधीर सिंग यांचे निधन झाले. त्यांनी किती वेळा भारताचे ऑलिम्पिक्स मध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व ऑलिम्पिक मध्ये मित्रांनो 5 वेळेस केलेलं आहे. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. अशा मोठ्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे. त्याविषयी बघा, तर हे जे काही राजा रणधीर सिंग आहेत ते भारताचे नेमबाज आणि क्रीडा प्रशासक राहिलेले आहेत मित्रांनो. त्यांच्याविषयी जर बघितलं, त्यांची कारकीर्द आपण बघितली तर ते आशिया क्रीडा स्पर्धा जी आहे 1978 मध्ये त्यांनी ट्रॅप शूटिंग प्रकारामध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक हे जिंकून दिलेलं आहे. तसेच सलग 5 ऑलिम्पिक्स मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे 1968 ते 1984 दरम्यान. हे 2 पॉइंट महत्वाचे. त्यांना सरकारकडून अर्जुन पुरस्कार सुद्धा 1979 साली देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी मित्रांनो काही महत्वाची पद सुद्धा या ठिकाणी भूषवलेली आहेत जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राहिलेले आहेत. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक जे समिती आहे त्यामध्ये सदस्य राहिलेले आहेत. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियावर अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच महासचिव याचे राहिलेले आहेत. आणि ज्या राष्ट्रकुल स्पर्धा आहेत मित्रांनो 2010 साली झालेल्या त्या भारतामध्ये घडवून आणण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान सुद्धा राहिलेलं आहे. हे महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. हे परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की जागतिक आरोग्य परिषद 2026 चं आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर असेल
ऑप्शन नंबर ए, जिनिव्हा या ठिकाणी 2026 ची जी काही जागतिक आरोग्य परिषद आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी बघा, तर याची आवृत्ती होती 79व्या क्रमांकाची. ठिकाण होतं स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या ठिकाणी. याची थीम काय होती? थीम महत्वाची आहे मित्रांनो, कारण थीम वर प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात येत असतो. थीम काय असेल? रिशेपिंग ग्लोबल हेल्थ अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी हे थीम असणार आहे. यामध्ये भारताकडून कोण गेले होते किंवा भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? तर जे पी नड्डा, जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत, ते भारताकडून त्या ठिकाणी गेलेले होते मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, ही जी काही परिषद आहे ती महत्वाची का? कारण WHO जी आहे त्याची निर्णय घेणारी ही सर्वोच्च परिषद होत असते. यामध्ये विविध निर्णय यामध्ये घेण्यात येत असतात, म्हणून ही परिषद महत्वाची आहे मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला WHO जी आहे त्याविषयी माहिती लक्षात ठेवायची आहे. त्याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झालेली आहे आणि म्हणूनच आपण सर्व जगामध्ये 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करत असतो. बऱ्याचदा जागतिक आरोग्य दिन कधी असतो प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जात असतो. याचं मुख्यालय असतं जिनिव्हा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. सध्या जर बघितलं तर त्याचे महासंचालक आहेत टेड्रोस ॲडॅनोम घेब्रेयेसस. हे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि सदस्य देश आहेत 194. ही महत्वपूर्ण माहिती आपण लक्षात घ्यायची आहे. परीक्षाभिमुख मुद्दे आहेत मित्रांनो, जे तुमच्यासाठी काढलेले आहेत. परीक्षेमध्ये कसा जरी प्रश्न आला तरी आपल्याला ते टॅकल करता आला पाहिजे, या दृष्टीनं आपण हे जे काही नोट्स आहेत ते तुमच्यासाठी बनवलेले आहेत. याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिल्या जाणार आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, महत्वाची पुस्तकं आणि लेखक जे आहेत ते नुकतंच प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा, पहिलं पुस्तक आहे बेटर नेव्हर स्टॉप्स. लेखक आहेत श्याम श्रीनिवासन. त्यानंतर दुसरं प्रकाशित पुस्तक झालेलं आहे द बेंच, द बार अँड द बिझारे, तुषार मेहता यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर आहे द लॉफुल अँड ऑफुल, तुषार मेहता यांचंच हे पण पुस्तक आहे. हे दोन्ही महत्वाचे पुस्तक आहे. त्यानंतर आहे ऑल टाइम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज, जे की रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे काही महत्वाचे पुस्तक आणि लेखक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर महत्वाचे काही भारताने राबवलेले ऑपरेशन्स आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. यावर सुद्धा बऱ्याचदा परीक्षांमध्ये प्रश्न विचारत असतात. तर बघा, पहिला आहे सिनबॅक सेकंड 2026. हे जे सैन्य अभ्यास आहे ते भारत आणि कंबोडिया या दोन देशांदरम्यान पार पडलेला आहे. ठिकाण आहे कंबोडिया या देशामध्ये झालेला आहे. खंजर नावाचं जे सैन्य अभ्यास आहे ते भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांमध्ये राबवण्यात आलेला आहे. ठिकाण आहे मिसा मारी, आसाम या ठिकाणी. त्यानंतरचं आहे लामित्ये, हे महत्वाचं आहे, 2026 साली झालेलं, जे की भारत आणि सेशेल्स या दोन देशांमध्ये पार पडलेलं आहे त्यांना. त्यानंतर वायुशक्ती नावाचा सैन्य अभ्यास आहे, जे की आपल्या भारतीय वायुसेनेचं हे ऑपरेशन आहे मित्रांनो. तर ते पार पडलेलं आहे पोखरण राजस्थान या ठिकाणी. हे सुद्धा 4 जे महत्वाचे ऑपरेशन किंवा सैन्य अभ्यास आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, काही महत्वाचे ऑनलाईन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे वन लाईनर परीक्षेमध्ये आपल्याला महत्वाचे आहेत, विचारले जाऊ शकतात. तर भारतातील पहिले पोर्टेबल MRI मशीन जे आहे ते एम्स दिल्ली या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. पोर्टेबल म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे सोयीस्करपणे घेऊन जाणारी वस्तू असते त्याला पोर्टेबल म्हणत असतात. तर ते आपण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जमीन मालकी हक्क कायदा लागू करणार महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे, स्टार करून ठेवायचं आहे, हे पॉईंट महत्वाचं आहे. त्यानंतर भारतातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य केरळ ठरलेलं आहे त्यांना. त्यानंतर AI साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ खाते निर्माण करणार राज्य सुद्धा केरळ राज्य आहे मित्रांनो. AI संबंधित आपण जर बघितलं तर खूप साऱ्या मुद्द्यांमध्ये आपल्याला केरळ हे नाव दिसतं मित्रांनो. जसं की पहिली भारतातील जे काही AI शाळा आहे ते सुद्धा केरळ राज्यामध्ये होती. पहिली AI शिक्षिका ती आयरिश नावाची, ती सुद्धा केरळमध्ये. आणि आता हे सुद्धा अशा प्रकारचं AI संबंधित जे नवीन नवीन गोष्टी होतात मित्रांनो, ती केरळ राज्याशी संबंधित असतात. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, आणि हवामान संबंधित माहिती देणारं सिस्टम आहे मित्रांनो, ज्याचा पहिल्यांदाच वापर भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढचे काही महत्वाचे मुद्दे बघायचे आहे. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार जे आहे 2026 चा, ते मिळालेला आहे अभिलाषा बराट यांना. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्वयंगणना करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मूठ आहे त्या ठिकाणी हे गाव ठरलेलं आहे. हे महत्वाचा गाव लक्षात ठेवायचं आहे. हे झाले मित्रांनो महत्वाचे मुद्दे आणि महत्वाच्या घडामोडी आपण डिटेलमध्ये
या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्हाला कशाही प्रकारे जर यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर यायला पाहिजे. वारंवार ही पीडीएफ बघा, रिवाइज करा. तुम्हाला नक्कीच यावर जर प्रश्न आला तर ते अवघड वाटणार नाही मित्रांनो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत मध्ये पीडीएफ टाकत असतो. तसेच आपले इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अभ्यासाविषयी नवीन माहिती मिळणार आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.